सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। महाराष्ट्र शासनाच्या रंगभूमी परिनिरीक्षण मंडळाची अत्यंत महत्त्वाची सभा सिंधुदुर्गमध्ये कुणकेश्वर येथे गुरुवार दिनांक 7 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता अध्यक्ष व सिनेस्टार विजय गोखले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली आहे। यावेळी मंडळाचे सचिव संतोष खामकर व अधीक्षक दिलीप वाघमारे उपस्थित राहणार आहेत। शासनाच्या रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाची सभा येत्या 7 मेला कुणकेश्वर देवगड या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असणारे हे रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळ असतं। हे महाराष्ट्रामध्ये आणि मराठीच्या माध्यमातून जे रंगमंच आविष्कार जे घडतात, एकांकी असतील, नाटक असतील, वग असेल, हे सगळेच यांचं प्रयोग परिनिरीक्षणाचं काम करत असतात। यामध्ये महाराष्ट्रातील ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्यचळवळीतले ज्येष्ठ लोक आणि अतिशय जाणकार लोक यामध्ये निवडक सदस्य म्हणून घेतले असतात। या मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विजय गोखले साहेब असून त्यांच्या अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कुणकेश्वर आणि देवगडमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारची सभा आयोजित केली जाते। खरं म्हणजे आपल्या सिंधुदुर्गाच्या प्रत्येक गावामध्ये नाटक आहे आणि प्रत्येक घरात नट आहे आणि खऱ्या अर्थाने नाट्य चळवळ जी आहे आणि विविध लोककला आहेत या आपल्या सिंधुदुर्गात भरभरून आल्या आहेत। मग अशा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मी सदस्य या मंडळावर आहे आणि या मंडळाची सभा आपल्या जिल्ह्यामध्ये व्हावी हा एक मानस असल्यामुळे हे सर्व दिग्गज आहेत यांना सिंधुदुर्गामध्ये मी निमंत्रित केलं आणि त्या माध्यमातून लोक या ठिकाणी येत आहेत। हे आपल्या जिल्ह्याच्या नाट्य चळवळीसाठी आणि रंगकर्मींसाठी, लेखकांसाठी अतिशय सुवर्ण संधी आहे। 7 तारखेला सकाळी 11 वाजता या मंडळाच्या मीटिंगचं कामकाज होईल आणि त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जे रंगकर्मी असतील, जे लेखक असतील, जे इच्छुक असतील यायला आणि या मंडळाशी संवाद साधायला जे इच्छुक असतील त्यांचे संवाद साधण्याचा प्रयत्न केला जाईल। आणि त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता माझ्या सिंधुदुर्गातल्या आणि रत्नागिरीतल्या ज्या विविध लोककला आहेत, विशेषतः कापड खेळे असतील, घुमडवादन असेल, नमन असेल, जागरण नृत्य असतील, या लोककलासुद्धा या दिग्गज लोकांच्या समोर साजऱ्या व्हाव्यात अशा प्रकारचं एक मानस असून त्या प्रकारचं नियोजन करण्यात आलेलं आहे। ज्यामुळे या लोककलांना पुऱ्या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा मराठी नाटक असेल, सिनेमा असेल, सिरियलमध्ये असेल याच्यामध्ये त्याला वाव मिळेल आणि त्या माध्यमातून सिंधुदुर्गातल्या आणि रत्नागिरीतल्या लोककला आणि लोककलावंत यांना सुद्धा एक संधी मिळू शकेल अशा प्रकारे या प्रकारचं एक मानस आहे आणि त्याचं प्रचार प्रसिद्धी होईल। माझी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जे लेखक आहेत, अनेक लेखक आहेत, जे नाटक लिहित आहेत, जे लेखांक्या लिहित आहेत, जे वग लिहित आहेत, जे विविध लेखन करतात, असे जे लेखक आहेत किंवा जे रंगकर्मी आहेत, जे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र राज्याची नाट्यस्पर्धा होते, इतर अनेक नाट्यस्पर्धा होतात, त्याच्यामध्ये काम करणारे अनेक लोक आहेत, त्यांनी सुद्धा या माध्यमातून या मंडळाच्या अध्यक्ष आणि सदस्यांशी संवाद साधण्यासाठी दुपारी 1, 2, 2:30 वाजता या ठिकाणी कुणकेश्वर देवस्थानाचं भक्त निवास आहे आणि ग्रामपंचायत त्या ठिकाणाचं आयोजन केले। त्या ठिकाणी यावं जेणेकरून येणारे मातब्बर दिग्गज रंगकर्मी आहेत त्यांच्या ज्ञानाचा, अनुभवाचा जिल्ह्यातील अनेक रंगकर्मींना फायदा होईल। मीटिंगला मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय विजयजी गोखले, सचिव संतोष खामकर, अधीक्षक दिलीप वाघमारे आणि पद्मश्री पुरस्कार विजेते परशुराम खुने, राहुल वैद्य अनेक दिग्गज आहेत हे उपस्थित राहणार आहेत, ज्यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गाची नाट्य चळवळ, सिंधुदुर्गाची सांस्कृतिक चळवळ अधिक वृद्धिगत होईल अशी मला आशा आहे। त्यामुळे या मीटिंगचा आणि या संधीचा फायदा सर्व लोकांनी घ्यावा असं मंडळाचे अध्यक्ष आदरणीय विजयजी गोखले साहेब, सचिव संतोष खामकर साहेब, अधीक्षक दिलीप वाघमारे साहेब आणि या जिल्ह्यातला या मंडळाचा सदस्य म्हणून मी आपल्याला सर्व रंगकर्मींना आवाहन करतो की तुम्ही यावं आणि याचा संधीचा फायदा घ्यावा। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।